सांगली मिरज कुपवाडमधील मेडिकल्स व बेकरीची तातडीने तपासणी करा. आरपीआय आठवले पक्षाचे अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन. 8 दिवसात ठोस कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा. सांगली मिरज व कुपवाड परिसरातील सर्व मेडिकल्स आणि बेकरीची अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने सखोल तपासणी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या वतीने गट या वतीने करण्यात आले आहे. सांगली शहराध्यक्ष अजय साहेबराव उबाळे यांनी शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की सांगली मिरज व कुपवाडमधल्या अनेक मेडिकल्स व बेकरीची गेल्या अनेक वर्षापासून तपासणी झालेली नसल्याचे निदर्शन झाले आहे. तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त आणि मेडिकल संदर्भात जारी केलेल्या निर्देशनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचेही पक्षाच्या चौकशीत आढळून आले आहे. काही रुग्णालयाकडून रुग्णांना विशिष्ट मेडिकल्समधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच इतरांच्या नावावरील परवान्यावर मेडिकल्स चालवले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली असून अशा प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय बेकरी उत्पादनांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून निकृष्ट दर्जाच्या उत्पादनामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व बेकरींची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या 8 दिवसात संबंधित विभागाने ठोस कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पोपटभाऊ कांबळे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, सांगली शहराध्यक्ष अजय उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनोने उपस्थित होते. मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे मेडिकल आहेत त्या मेडिकलची चौकशी होण्यासाठी आज तर्फे निवेदन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये हॉटेल व्यवसाय, बेकरी व दवाखाने, ज्या दवाखान्यामध्ये मेडिकल आहेत त्या मेडिकलमध्ये औषध जी मिळतात ते बाहेर 10 रुपयाला जर मिळत असेल तर तिथं 50 रुपये विक्री आहे. ते ह्याची पण सखोल चौकशी करून संबंधित मेडिकलवाल्यांवर कायदेशीर कारवाई करावी. विविध दवाखान्यावर पण कारवाई व्हावी असे निवेदन देण्यात आलेले आहे. आणि ज्यांचे दवाखाने आहेत त्यांच्या स्वतःचेच मेडिकल आहेत आणि ते त्या माध्यमातून रुग्णांची लूट होत्या. झालं तर येत्या 8 दिवसात आरपीआय तीव्र आंदोलन करेल. एवढा विषय आहे.